जानरावनं सकाळूनच ढोरायचं शेणपाणी केलं, गाईचं दूध काढलं आणि घरी आला. तोंड धुतलं आणि स्वतःच चुलीवर चहा ठेवला. त्याला स्वतः चहा करून घेणं आवडे, त्याच्यानं बायकोले काही चहा करायचं सांगत ना जाय. मग एक दिवस बायकोनं म्हणलं, का व तुम्हाला माहातचा चहा गोड नाही लागत, आणि मग भाजी भाकर माय हातची कशी खाता? जानराव म्हणे, अव तसं काही नाही, मी दूध काढ्याले शेणपाणी करायले वाळग्यात पायटून जातो. तिकून आल्यावर मला असं वाटते तू रोज वावरात कामाला जातं आणि दिवसभर काम केल्यानं जीव मोळावते, मग मला तुही कदर येते. असं वाटते तुले एका शिंगलासाठी काय त्रास द्यावा. जरा भऱ्यानं जानरावनं बायकोले नाश्त्याले पोहे करून मागितले. बायकोनं पोहे करून डब्यात बांधून दिले. जानरावनं ढोराईसाठी गवताचा भारा काढला, नाश्ता केला आणि घरी आला. 15 दिवसापासून पाऊस बंद होता. वावर वल्यात तुळवल्यानं, डवरल्यानं, निंदल्यानं ते कळक पडलं होतं. जमिनीले किरा पडल्या होत्या, म्हणून स्प्रिंकलर चालू करायचे होते. लाईन येते लोक पाईप टाकणं झाले पाहिजेत, म्हणून काळजीनं वावरात गेला. पाईप टाकले, स्प्रिंकलर जोडले, लाईन आली, ओलीत सुरू झालं. 2 नळ्यात कचरं अटकलं, त्या फिरत नव्हत्या. त्यात बारीक तार घालून कचरं काढून टाकलं. जानरावले एका ठिकाणी हरणाईनं सोयाबीनचे शेंडे खायला दिसले आणि एका ठिकाणी रोयटे फिरेल दिसले. जानराव घरी आला, आंग धुतलं, बायकोनं वाळून दिलं. जानराव जेवला. दुधाचा डब्बा संध्याकाळचं दूध काढण्यासाठी संघ घेतला. छत्री घेतली, वाळग्यात आला. ढोरायचे पवटे काढले, वासराचं चारापाणी केलं. एक गाय लय चबरी होती, भंग पयत निघे कण लोकांच्या वावरात घुसे. तिले जानरावनं लोळणं बांधणं सुरू केलं. लोळणं बांधल्यानं ते गाय टेपात चाले. संघ पाण्याची बॉटल घेतली, पाणी थंड राव म्हणून कपड्यानं शिवून घेतली. काळी घेतली आणि ढोरं चारायला निघून गेला. हा त्याचा रोजचा कार्यक्रम. 5 वाजता ढोरं चारून घराकडे निघे. रस्त्यानं रिकाम्या शिश्या दिसल्या की जमा करे. लोकांनं टाकून देल पृष्ठ टप्पर जमा करे. त्या शिश्या पृष्ठ टप्पर वावरात घेऊन जाय. झाडाले शिश्या बांधे, त्या शिश्याजवळ पृष्ठ नाहीतर टप्पर लमकत बांधे. मंदात लोखंडी खिळा बांधे, शेंटिंगचा लहानसा लोखंडी तुकडा बांधे. अशा 10-12 शिश्या धुऱ्यावरच्या झाडाले बांधे. वारं आलं की त्या ढनंग ढनंग वाजत. त्या आवाजानं रातचे डुकरं हरणं बाजूनं निघून जात. दुकानातून पांढरी पट्टी इकत आणे. 15-20 फुटावर येवाचे टेम्पेरोये आणि वावराच्या चौभत ते पांढरी पट्टी बांधे. वारं आलं की ते पट्टी लपलप करे, त्याच्यातून आवाज बी निघे भंगभंग. अशा आवाजानं रोयटे अंदर ना घुसत. हा त्याचा दरवर्षीचा उपक्रम. कुठी पट्टी तुटली की लवकर जोडून टाके. एखादी शिशी फुटली की तिच्या जाग्यावर दुसरी बांधे. तुरीच्या शेंगा पकल्या की वावरात जागल जावा लागीन, त्यासाठी गावच्या तयार करा लागीन, मावच्या तयार करा लागीन, म्हणून उन्हाळ्यातच ठुण्या तोडून ठेवे. ठुण्या रोवून त्यावर येवाचे 4 तुकडे बांधे. त्यावर लोखंडी पलंग ठेवे. हिरवे लंबे बाशे घेऊन त्याले बाग देऊन त्यावर प्लॅस्टिकचा कागद बांधून दे. अंदर एखादा FM रेडिओ लावून दे. जानराव दरवर्षी पीक विमा काढत जाय. एखाद्या साली नुकसान झालं की मदत भेटे, नुकसान नाही झालं की मग ना भेटे, पण मग माल चांगला होय. जानरावनं त्याच वावरात उन्हाळ्यात त्याचं वावर उन्हाळ्यात मोजून घेतलं होतं. मोजणीसाठी त्यानं अति तातडीची मोजणीसाठी अर्ज केला होता. मोजणीच्या वक्ती सारे चतुर्सीमेचे शेजारी हजर होते. जानरावचं वावर कोणाच्या आत घुसलं नाही आणि जानरावच्या अंदर कोणी आलं नाही. मोजणीची नोटीस आल्यावर जानरावनं लोखंडी अँगल, गिट्टी, रेती, सिमेंट वावरात नेऊन ठेवलं होतं. जती मेजरनं खुणा दिल्या तती त्यानं 4 मेरीवर 4 अँगल शेजाऱ्याच्या देखत पक्के केले. मंदात कोणी ठाकू नये म्हणून 2 मेरीवरच्या अँगलले दोरी बांधली आणि त्या दोरीच्या उमानानं 15 फुटावर अँगल पक्के केले. जानरावले पाहून शेजारी म्हणत, लेकाचा हा वावराच्या लयच नांदी आला. वावरात जाऊन जानरावनं पिकाचं बारीक निरीक्षण करे. भनकं उठते का, अळ्या आहेत का, पानं पिवळे पडून राहिले का. पहिला फवारा त्यानं तणनाशकाचा काढला. 2-4 झाडं पिवळे होईल दिसले. 5-6 झाडायले छिद्र पडेल दिसले. घरी आला, सायकल उचलली आणि कृषी केंद्रावरून दवाई घेऊन आला.
पंपात दवाई कशी टाकायची माहिती कृषी केंद्रावाल्याकडून घेतली. सायकलच्या कॅरीवर पाण्याची टाकी बांधली, वावरात घेऊन गेला आणि बोर चालू करून भरून टाकली. घरी आला, जेवण केलं, ढोरं सोडले आणि चाऱ्याला घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी मोठा काळजीनं उठला. पंप पाठीवर घेतलं, दवाईची थैली घेतली, सायकलले अटकोली, वावरात गेल्यावर हातमोजे घातले, डोळ्याला चष्मा लावला, तोंडाले मास्क लावला आणि फवारायला सुरू झाला. पिकावरचं भणकं उठलं की त्याला लय गमे. मग मनाशीच बोले, सारं खलास होते. इकून गेला आणि तिकून आला, अया पळेल दिसत, त्या तळफळून मरत. मग जानराव म्हणे, फवारा मस्त म्हणून राहिला. बरोबर वक्तावर बसला. आता पहा आगाईत कसं उठते. घरी आला, अंग धुतलं, जेवण केलं, ढोरं सोडले आणि चाऱ्याला निघून गेला. रोज सकाळून उठला की शेणपाणी झालं की वावरात जाऊन 11 वाजे लोक 8 तास धुरेदारे निघून काढे. धुऱ्यावर सीताफळ, जाम, आंबा, गोळनिंबाचे, संत्र्याचे, निंबाचे 2-2 झाडं लावले. हे 2-2 झाडं चौबतच्या शेजाऱ्यानं त्याच्या वावरात लायले दिले. वावरात कामाले गडी माणसं आले की त्या झाडाकडे पाहून जानरावले लोक म्हणत, तू शेजाऱ्याचा लय लाडका आहेस, तुले 2-2 झाडं दिले. जानराव म्हणे, अरे बावा, त्याईले मले झाडं काऊन दिले? त्याईले हेच वाटलं आपल्या झाडाईले फळे धरले की हा आपल्या वरात घुसला नाही पाहिजे. एका ठिकाणी चहा 2 झाडं लावले, त्याचे पानं तोडून लहान लहान गड्ड्या बांधे आणि गावातल्या बाजारात 5 रुपये गड्डी इके. वावर पेऱ्याच्या अगोदर जो भेटीले त्याले विचारे, आणलं का बियाणं? सोयाबीन कोणत्या जातीचं आणलं? गेल्या वर्षी हेच पेरलं होतं का? मग काय झडती लागली? तूर कोणती आणली? अर्ली व्हेरायटी आहे का? सोयाबीन एकरी किती किलो सोडता? बैलजोडीनं पेरता का ट्रॅक्टरनं पेरता? ढोरामांग गेला की त्याले करुटल्याचे येईल, झुटेलच्या फुलाचे येईल, बरोबर कुठी आहेत ते माहीत. त्याले जर कोणी करुटले झुटेलचे फुलं तोडणारा दिसला की त्याचा लय जीव दुटे. तोडणारा म्हणे, पाहिजो समावून राहायजो. तर ती मला एक दिवस काय शार लंबा लचक सरप दिसला होता. तोडणारा भेकाळ असला तर डबल तर ती जाय ना, पण एखादा का तोडणारा दट असला की तो म्हणे, तो काय एका जाग्यावर राहते. जानरावले लोक सल्ला देत, तू नाहीतरी ढोरं चारतं का नाही, मग एखादी म्हैस घेणं. गाईचं दूध घरी खायले होते आणि म्हशीचं दूध इक्याले. जानरावनं आणली म्हैस. जानराव बायकोले म्हणे, आता म्हैस घेतली, गवतासाठी मा हात कुपात आणि पैशासाठी तुवा हात तुपात. बरोबर हिशोब ठेवत जाय. एका दोस्तानं जानरावची गंमत केली. गळ्या जानराव, ढोरं आहेत, म्हैस आणली, आता जर 4-5 बकऱ्या घेतल्या की लय टिप्पण बसते. जानराव म्हणे, बकऱ्या घेतल्या असत्या पण त्याईले कोंड्याले माजोड जागा कमी पडते. तू आलं वाळगं नाहीतरी रिकाम आहे, ते देणं मग बकऱ्या कोंड्याले. तर दोस्त म्हणे, दिलं असतं गळ्या, पण मा बुडा कल्ला करीन. आता जानरावची भोरकडी पोयली. तो दोस्ताले म्हणे, मग फुकटचा सल्ला देणं बंद कर. जानरावचे कपडे, ढोरायचं शेणपाणी वावरातल्या कामानं लवकर खराब होत. तर मग बायको कल्ला करे, तुम्हाला जराशीक बी कपड्याची चव नाही, आता 2 दिवस झाले कपडे धुवायले, झालेही खराब. जानराव बायकोले म्हणे, आता मी का मास्तर बॅरिस्टर आहो? जानरावले एक दिवस सडकनं ढोरं घेऊन जाता खेपी फटफटीवरून कोणाची तरी थैली पडेल दिसली. जानरावनं थैलीत पाहिलं तर तिच्यात एक टी-शर्ट आणि बरमुडा होता. जानराव म्हणे, जमलं, नाहीतरी बायको कपडे खराब झाले की कुरकुर करते. त्यानं ते टी-शर्ट आणि बरमुडा वाळग्यात ठेवलं. ते घालून शेणपाणी करेन, वावरातलं काम करे. गावातले लोक घरातल्या खराब साड्या, फुलपॅन्ट, सदरे सल्फेटच्या पोतळीत बांधून गावच्या बाहेर फेकून देत. जानराव त्या फुलपॅन्टच्या सदरेच्या गुंड्या तोडून घे आणि त्या साड्या धुऱ्यावर बांधून कंपाऊंड तयार करे आणि सदरा फुलपॅन्टचं बुजाळणं तयार करे. जानराव ढोरायचं खत पावसाळ्यात तोंडी घेऊन ना जाय. सोयाबीन तूर काढल्यावर आता रब्बीसाठी वावर तयार करा लागते, तेव्हा नेऊन टाके. त्याच्या वावराला उतार असल्यानं पहिल्या आदैनीच्या पाण्यानं खतातला सारा अर्क नालीत वाहून जाय आणि सारं शेणकूट मुत्रीवर जमा होय. म्हणून पावसाळ्या सरते शेवटी टाकेल खत वाहून ना जाय आणि रोटावेटरनं बारीक होऊन जमिनीत मिसळून जाय. त्याची हे युक्ती पाहून लोक म्हणत, हाय म्हातर गळ्या डोकसं जानरावले, पुढच्या वर्षीपासून आपल्याला असंच करायला पुरते. गावात बियाण्याची कीटकनाशकाची माहिती देणारे तज्ज्ञ गावात आले की जानराव सर्वात पुढे बसे. माहिती देणं झाल्यावर त्याईनं का म्हणलं, शेतकरी बांधवांनो, तुमच्या काही शंका असतील, शेतीविषयक काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. बस जानराव उभा राहिला की साऱ्या शेतकऱ्याच्या मनातले प्रश्न आणि शंका विचारून टाके. कार्यक्रम झाला की माहिती देणारे जानरावचं अभिनंदन करत, त्याचा सत्कार करून त्याला शाल आणि श्रीफळ देऊन टाकत. जानराव शेजारीचे ढोरं चारून खुराट करून टाके. गावात बरोबर ध्यान ठेवे,
कोण गावा गेलं, कोण आज दवाखान्यात चाललं आणि बरोबर त्या दिवशी त्याच्या पळीतात, नाही तर धुऱ्यावर ढोरं चारून आणे. घरचे धुरे मात्र शाबूत ठेवे, त्यावर गवत कापीव झालं की दुभत्या गाई म्हशीले भारा कापून आणे. श्रावण महिन्यात चौकाच्या मळीवर पोथी लागे. जानराव पोथी ऐकायला जाय. ऐकता ऐकता डुलक्या येत. मग शेजारचा म्हणे, झोप येऊन राहिली, जाय तोंडावर पाण्याचे फुरके मारून ये. पोथी झाली की भाविक जानरावले म्हणत, प्रसाद वाटणं झाला, एखादा श्लोक म्हण. जानराव हातात माईक घेऊन श्लोक म्हणे, एखाद्या वक्ती अभंग म्हणे, भजन, भावगीत, गवळण, त्याच्या लयपाठ. भाविक त्याचं म्हणणं झाल्यावर त्याला शाबासकी देऊन जानरावले म्हणत, रोज येत जाय पोथी ऐकायले. उन्हाळ्यात सारा जंगल उलंगून जाय, ढोरं मोकळे सोडून दे, पोतळी संग घे. शेतकऱ्यानं तणनाशकाच्या, कीटकनाशकाच्या रिकाम्या होईल प्लॅस्टिकच्या, जर्मनच्या फेकून दे डब्बे, बाटल्या, शिश्या जमा करे. ते नाही सापडलं तर गवऱ्या जमा करे. गवऱ्या नाही सापडल्या तर कुऱ्हाड, कोपई, टिकास, फावळं यासाठी बोरीचे दांडे तोडून आणे. भंगारवाल्याले प्लॅस्टिक टप्पर विकून टाके. जत्रा आल्या की जत्रेत रोडगे करणारे जानराव जोडून गवऱ्या विकत घेऊन जात. जानरावच्या मुंबई पुण्याच्या वर्गमित्राकडून गावात मेळाव्याचं आयोजन केलं. ज्या ज्या मास्तराईनं त्याला शिकवलं त्याचा आणि गावातल्या प्रतिष्ठित लोकांचा सत्कार ठेवला. स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला. सर्व वर्गमित्र मैत्रिणी आले. एकमेकाच्या भेटीगाठी झाल्या. कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं पार पडला. शेवटी सर्व मित्र एका ठिकाणी बसले. गावातल्या एका मित्रानं पुण्याच्या एका मित्राला एकांतात जानरावच्या दिनचर्येची माहिती अगोदरच देऊन ठेवली होती. पुण्याचा दोस्त जानरावले म्हणे, मित्रा एवढा आटापिटा कशासाठी? जानराव म्हणे, आपल्या गावात 50 पोरं बिना लग्नाचे संगयले. तुम्ही गळे हो, शहरात राहता, तुम्हाला इकडचं काहीच माहीत होत नाही. आता 3-4 वर्षानं मापोरग लग्नाला येते. त्यासाठी कोणी हालतीत मले जमिनीचा 7-12 वाळवा लागते. बावा म्हणूनच एवढा कातोळा करा लागते. बावा म्हणूनच एवढा कातोळा करा लागते.